भारताचा संसद भवन तब्बल 96 वर्षांचा दैदिप्यमान इतिहास असलेलं देशाचा स्वातंत्र्य दिन पाहिलेली संसद राज्यघटनेची निर्मिती झाली ती याच लोकशाहीच्या पवित्र मंदिरात। अनेक राज्यांची निर्मिती ते अनेक कायद्यांचा जन्म बघितलेली आपली संसद आणि अनेक ऐतिहासिक घटनांची साक्षीदारही। आता ही एक ऐतिहासिक पण थोडी वेगळी घटना आपल्या संसदेत घडलेली आहे आणि ती म्हणजे खासदारांचं निलंबन। गेल्या काही दिवसांपासून खासदारांच्या निलंबनाचं सुरू असलेलं सत्र आजही कायम राहिलं, कारण लोकसभेतून आजही 49 खासदारांना निलंबित करण्यात आलं। यात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंसह 49 खासदारांचा समावेश आहे। शशी थरूर, मनीष तिवारी, कार्ति चिदंबरम, डिंपल यादव यांचंही आज निलंबन करण्यात आलंय आणि या प्रकरणामध्ये एकूण निलंबित झालेल्या खासदारांची संख्या 141 वर पोहोचली आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात खासदारांचं निलंबन होणं ही इतिहासातली पहिलीच घटना आहे। दरम्यान संसद घुसखोरी प्रकरणामध्ये लोकसभेत आजही विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी आणि गदारोळ सुरूच ठेवला। गृहमंत्र्यांच्या निवेदनावरती विरोधी पक्षांचे खासदार ठाम राहिले आणि त्यानंतर वाढता गदारोळ पाहता आणखी 49 खासदारांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। देशामध्ये आज लोकशाहीच राहिलेली नाही, आणीबाणी झालेली आहे। ज्या पद्धतीने 150 खासदारांना काढण्यात आलंय त्याचा मी जाहीर निषेध करते। शेतकऱ्यांना न्याय मिळावा, बेरोजगारीवर चर्चा व्हावी आणि पार्लमेंटमध्ये जो हल्ला झाला त्या हल्ल्यावर चर्चा, एवढंच तर आम्ही मागत होतो। आता हेही मागितलं तर आमच्यावर अन्याय होणार असा। अत्यंत दुर्दैवी हे निलंबन सत्र। विरोधकांचा आवाज दडपण्याचा हा प्रयत्न आहे आणि आतापर्यंत आणीबाणीविषयी ऐकलं होतं, आज प्रत्यक्ष आणीबाणी काय असते ते अनुभवलं। कांद्यावर जी निर्यात बंदी आलेली आहे यासाठी ही निर्यात बंदी उठवा, यासाठी चर्चा करावी म्हणून मी आणि आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे ही संसदेमध्ये मागणी करत होतो। आणि ही मागणी जर सरकारला ऐकूनच घ्यायची नसेल, ही चर्चाच करायची नसेल तर सर्वसामान्य शेतकऱ्यांनी बघायचं कोणाकडे? संसदेच्या दोन्ही सभागृहांमधून आतापर्यंत किती खासदारांचं निलंबन झालेलं आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 18 नोव्हेंबरपर्यंत लोकसभेतून एकूण 46 खासदारांचं निलंबन झालंय। राज्यसभेमध्ये देखील 46 खासदारांचं निलंबन। 19 नोव्हेंबरला लोकसभेच्या खासदारांचं निलंबन, तो आकडा आहे 49। एकूण निलंबित खासदार आत्ता म्हणजे 19 नोव्हेंबर रोजी आहेत 141। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।